दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. पण मग 8 मार्च हाच दिवस निवडायचं काही कारण होतं का? तर हो, ते कारण दडलंय 117 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेमध्ये. काय होती ती घटना? तेच जाणून घेऊया आजच्या भागात. ते वर्ष होतं 1908 आणि दिवस होता 8 मार्च. न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या जवळपास 15,000 महिला कामगारांनी रूटगर्स चौकात जमून निदर्शने केली होती. त्यात कामाचे तास कमी करण्याबाबत, चांगले वेतन मिळण्याबाबत आणि कामाच्या जागी सुरक्षितता असावी अशा काही प्रमुख मागण्या होत्या. यासोबतच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी या निकषांवर कोणताही भेदभाव न करता सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी देखील मागणी होती. कारण 20व्या शतकाच्या सुरुवातीला संपूर्ण जगातच स्त्रियांना मतदानासोबतच इतरही बरेच हक्क नाकारलेले होते. पुरुषप्रधान व्यवस्थेतील या अन्यायाविरुद्ध अनेक स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीतच होत्या. त्यापैकीच एक प्रतिनिधी म्हणजे क्लारा झेटकिन. या कम्युनिस्ट कार्यकर्तीने 1907 साली स्टुटगार्ट येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेमध्ये सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणं ही समाजवादी स्त्रियांचं कर्तव्य आहे अशी घोषणा केली होती. कदाचित या घोषणेतून प्रेरणा घेऊनच 8 मार्च 1908 रोजी मोठ्या संख्येने महिलांनी निदर्शने केली असावीत. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाल्या होत्या. 1908 साली निघालेल्या महिला मोर्चाच्या स्मरणार्थ न्यूयॉर्क शहरातील सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकेने आयोजित केलेला महिला दिन हा सर्वात पहिला नॅशनल वुमन्स डे म्हणजेच राष्ट्रीय महिला दिवस होता. तो साजरा केला गेला होता 28 फेब्रुवारी 1909 रोजी. त्यानंतर ऑगस्ट 1910 मध्ये डेन्मार्क मधील कोपनहेगन इथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेमध्ये 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा प्रस्ताव क्लारा झेटकिन यांनी मांडला आणि तो पास देखील झाला. पुढच्याच वर्षी म्हणजेच 1911 साली पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिवस ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये साजरा केला होता. पण ती तारीख होती 19 मार्च 1911. आता 28 फेब्रुवारी 1909 आणि 19 मार्च 1911 या दोन तारखांमध्ये एवढी तफावत का झाली याबद्दल अधिक माहिती सध्या तरी आमच्याकडे उपलब्ध नाहीये. पण जर याबद्दल तुमच्याकडे अधिक माहिती असेल ना तर आम्हाला जरूर कळवा. नाव बॅक टू पॉइंट. तर या सर्व घटनांनंतर युरोप, अमेरिका वगैरे देशांमध्ये सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहीम उघडल्या गेल्या. याचा परिणाम म्हणून 1918 साली इंग्लंडमध्ये आणि 1919 साली अमेरिकेमध्ये या मागण्यांना यश मिळालं. त्यानंतर युनोने 1975 हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केलं आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षी महिला दिनाच्या निमित्ताने एक स्पेशल थीम ठरवण्यात येऊ लागली. यंदाची जागतिक महिला दिनाची थीम काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आता हे झालं जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने. पण भारतात सुद्धा नॅशनल वुमन्स डे म्हणजेच राष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा करतात ते माहितीये? तर तो दिवस आहे 13 फेब्रुवारी. एक प्रतिभावान राष्ट्रीय नेत्या, स्वातंत्र्य सेनानी, एक प्रसिद्ध कवयित्री आणि भारताची कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरोजिनी नायडू यांच्या जन्मदिनाच्या औचित्यानेच 13 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय महिला दिवस म्हणजेच नॅशनल वुमन्स डे म्हणून साजरा केला जातो. 1925 साली सरोजिनी नायडू यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा म्हणून निवड झाली होती आणि त्या पदावर येणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यानंतर स्वतंत्र भारतातील आत्ताच्या उत्तर प्रदेशच्या त्या पहिल्या महिला गव्हर्नर होत्या. त्या पदावर असताना त्यांचा कार्यकाळ होता 15 ऑगस्ट 1947 ते 2 मार्च 1949. तर 117 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या संघर्षानंतर जागतिक महिला दिनाची तारीख निश्चित झाली. तो दिवस जगभर साजरा देखील होऊ लागला. महिलांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येऊ लागल्या. पण दुर्दैव हे की आजही बऱ्याच महिलांच्या समस्या जैसे थे अशाच आहेत. दर दिवशी काही ना काही अघटित घटना आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. या साऱ्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्व नागरिकांची आहे. म्हणूनच आपण सर्व सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन महिलांच्या स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी काम करणं गरजेचं आहे. जाता जाता एका भावगीताच्या ओळी आठवतात त्या अशा की दुभंगली धरणी माता फाटले आकाश ग, दुभंगली धरणी माता फाटले आकाश ग, कधी संपणार नारी तुझा वनवास ग, कधी संपणार नारी तुझा वनवास ग. तुर्तास सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. यापेक्षा अधिक माहिती जर आपल्याकडे असेल ना तर आम्हाला जरूर कळवा. आणि आजची माहिती आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.